बाप रे, म्हणजे तू तिला शेवटी 5 स्टार हॉटेल मध्ये पाठवणार आहेस? हो मग तिकडे जाईल आणि वाट बघत बसेल नुसती. पण तिथे कोणी तिला मेड म्हणून तरी उभं करेल का यार? तेच तर हवंय मला, तिचा अवतार बघून कोणी तिला एंट्रीच दिली नाही पाहिजे. पण तिने खूप वेळ वाट पाहिली तर ती गुरु अंकलला तिथून फोन करेल ना. एवढी अक्कल आहे का तिला? ती असं काही करणार नाही, ती वाट बघत बसेल त्याची. आणि तशी ती फुलाची पतिव्रता वगैरे. गुरुनाथला जर कळलं की तू त्याच्या फोनवरून तिला मेसेज केलास तर? बेबी, मी गॅरीच्या फोनवरनं मेसेज डिलीट केला ऑलरेडी. अगं पण बावळट, सॉरी, पण तू वेडी आहेस का थोडी? तिच्या फोन मध्ये अजूनही तो मेसेज असणार आहे ना? ती तो प्रूफ म्हणून दाखवूच शकते ना. पण मी याचा विचारच केला नव्हता. ईशा यार कर काहीतरी, आता काय करायचं? आता काही नाही, तुला तिच्या फोनवरचा मेसेज अर्जंटली डिलीट करायला हवाय. समीदा थांब 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 थांब. शिट यार, शिट, मला कसं लक्षात नाही आलं यार हे. सॅम पिकअप प्लीज. हिला बरोबर वेळेला फोन उचलत नाही. अरे यार काय करायचं आता? ईशा ऐक ना, तू माझी खूप चांगली फ्रेंड आहेस ना, प्लीज काही करून त्यांच्या घरी जा आणि राधिकाच्या फोन मध्ये मेसेज डिलीट कर ना प्लीज. मी? हो तू, मग काय मी? अगं मला दारात पण उभं करणार नाही ती, प्लीज. अरे यार माझं काय वेगळं आहे, मला पण नाही दारात उभं करणार आहेत. आणि त्यातून ती समिधा घरी नसेल ना, नो चान्स. बघ ना प्लीज, काहीतरी करून जा ना, कशी तरी एंट्री मार ना घरात तिच्या प्लीज. नाही यार, मला नाही वाटत मला हे जमेल, प्लीज नको सांगू. ओके फाईन, ऐक, मी तुला 5 स्टार मध्ये नेते ना डिनरला. हा पण एवढंच नाही पूर्ण, मला ना तुझं ते ब्रँडेड वाला परफ्यूम पण हवंय. अरे घे, काय हवं ते घे, पण प्लीज माझं काम कर यार प्लीज. ओके डन, मी करते तुझं काम. थँक्यू सो मच, प्लीज लवकर काम कर. ओके चल. खूप अवघड ऍक्च्युली यार, फोन नको ना. समिता, चहा मांडलाय ना, हा तुझा डबा. हा ठीक आहे, दे नंतर चहा थोड्या वेळाने, चालेल. टेक युअर टाइम. तसंही आता आपणच होत घरात. नाना नानी असले की त्यांना अगदी सगळं वेळेत लागतं. माझं असं काही नाहीये. त्यांचं पथ्याच राहतं ना म्हणून. हो पण तुम्ही करा ना मग. आम्ही कशाला त्या नियमाने चालायचं? बर राधिका, मला जरा अजून ओट्स आणून दे ना. देते ना. हा अजून कसे आले नाही इथे? इथे उभं राहून राहून तर पाय दुखून राहिले माझे. काहून आले नसतील? ऑफिस मध्ये तर अडकले नसतील ना? एखाद्या मीटिंग मध्ये. ऑफिस मध्ये फोन करूनच विचारून घेते. हॅलो ALF. हॅलो जेनिका, मी राधिका बोलत राहिले. ओ हाय राधिका मॅम, हाऊ आर यू मॅम? फाईन. जेनी ते आहेत का? यू मीन गुरु सर? हा. नो मॅम. नाही का? म्हणजे
ऑफिस मध्येच नाही आहेत का? नो मॅम. मॅम आज बर्थडे आहे ना सरांचा, सो ही इज ऑन अन ऑफ. शनाया मॅमने पण ऑफ घेतलाय. नाही नाही, मला वाटलं का कुठल्या तरी मीटिंग मध्ये असतील. नो मॅम. मॅम आज मुद्दामच सरांनी मीटिंग्स वगैरे ठेवल्या नाहीयेत. एनिवे मॅम, आय होप एव्हरीथिंग इज फाईन. काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, काही नाही. बरं जेनी, ठेवू का फोन? हा, येस मॅम, ठीक आहे. थँक्यू. शन्या बरोबरच बाहेर जायचं होतं तर मला कोण मेसेज करून बोलवून घेतलं इथे? का माझ्याशी असा खेळ खेळून राहिले? बच्चा, थैंक यू सो मच. You actually made my day special. Oh, welcome baby. आओ. अहो, हे असं काय वागून राहिले तुम्ही? म्हणजे तुम्हाला काही माहितीच नाही असं काऊन वागून राहिले? हे उगीच डोका आउट करू नकोस. कशाला थांबवलंस मला? काय कामे? पटपट बोल. हे बरं आहे तुमचं. एकीकडे मला मेसेज करता आणि हिच्या सोबत फिरायला जाता. मेसेज? नाही तर काय, हिच्या सोबत बाहेर जाणार होता तर मला कशाला तिथे बोलवून ठेवलं? तिथे कुठे? मी तुला कुठेही बोलवलेलं नाहीये. अहो, असं काय म्हणून राहिलं तुम्ही? तुम्हीच नाही का मला हॉटेलमध्ये बोलावून ठेवलं? मी? आणि तुला हॉटेलमध्ये बोलवेन? कशासाठी? शन्या बरोबर आहे म्हणून तुम्ही बोलत नाहीये का काही? ए राधिका, मगापासून फालतू बडबड ऐकतोय तुझी सगळी. आता शेवटचं सांगतो तुला, मी तुला कुठेही बोलवलेलं नव्हतं. ओके? अहो नाही, कसं? मी तुम्हाला मेसेज दाखवते ना. हे पा, हे वेटर माझ्याकडे बघत होते. किती वेळ बसणार मी? दाखवतेच तुम्हाला मेसेज. खूप वेळ झाला म्हणून निघून आले. मेसेज आहे. दाखव. दाखव मेसेज. कुठे बघू? कुठे? तेच दाखवून राहिले. काय झालं? कुठे गेला मेसेज? मी पाठवला होता ना, दाखव ना मग. अहो देवा शपथ सांगते, तुम्ही मेसेज पाठवला होता. राधिका, सकाळपासून भांडणासाठी काही विषय मिळाला नाही म्हणून आता हे उकरून काढलंस? अहो खरंच सांगते ना, खरंच मेसेज आला होता. एक बास झाला. खूप ऐकली तुझी बडबड. चल शनाया. अहो थांबा. नाही म्हणजे मेसेज मला आता सापडून नाही राहिला. राहू द्या. कधी कधी ना आपण आपल्या पोरांना गृहीतच धरतो, त्यांना वडिलांच्या प्रेमात. तू इथे काय करतोयस? माझं ऐकून तर घे. कोणीशी बोलतायत दोघी? लप 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 लप. मला फक्त एकदा नेहाला भेटू दे. तिला भेटण्याचा हक्क तू केव्हाच गमावला. जर का असं खरंच झालं ना, तर रेवती राधिकाचं तोंडही बघणार नाही.